नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण जे चिवड्याचे पोहे असतात की नाही ते आणि हिरवा वाटाणा त्याची छान अशी रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी आपण 3 वाटी जे चिवड्याचे पोहे असतात ते घेतलेत, छान निवडून घेतलेत आणि आपण चटणी बनवणार आहोत। एक छोटी वाटी शेंगदाणे घेतले, एक छोटी वाटी डाळ घेतलं, कढीपत्ता टाकलाय, भरपूर अशा काड्या टाकल्यात कोथिंबीरीच्या, त्याने चटणीला खूप जास्त सुगंध येणार। कोथिंबीर टाकली आणि पुदिन्याची पानं टाकून एक लाल मिरची टाकली आणि थोडंसं मीठ चवीपुरतं आणि पाणी टाकून आपण छान बारीक केलं। आता आपण फोडणी दिली, कडकडीत तेल गरम केले, त्यामध्ये आपण जिरे टाकले आहेत। जिरे टाकल्यानंतर हिंग टाकलं आणि आपण जे तयार केलं होतं चटणी ती त्यामध्ये छान अशी फोडणी दिली आहे। त्यानंतर आपण वडे बनवणार आहोत। त्यासाठी आपण जे पोहे घेतले होते छान असे 2-3 पाण्याने धुवून घेतले, निथळून घेतले आणि त्यानंतर आपण मिक्सरला बारीक करणार आहोत। खूप सुंदर भन्नाट अशी चवीची रेसिपी हिरवा मटार जो आता बाजारामध्ये भरपूर प्रमाणात आला आहे, पुदिना टाकला आहे आणि कोथिंबीर भरपूर, खूप सुंदर चव, चवीपुरतं मीठ टाकलं आहे, चवीला थोडेसे जिरे, जेणे चव एकदम खूप सुंदर लागणार। थोडंसं पाणी टाकून आपण अशा प्रकारे बघा बॅटर तयार केलं आहे, मिश्रण तयार केलं आहे। ते आपण सर्व बारीक करून घेऊ। खूप सुंदर चव लागते, करून बघा, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा। त्यानंतर आपण हिंग टाकत आहोत। हिंग टाकल्यानंतर आपण हळद पावडर टाकणार आहोत, थोडासा चटपटीतपणा येण्यासाठी चाट मसाला अर्धा चमचा आणि 1 चमचा आपण लाल मिरची पावडर टाकली, चवीप्रमाणे मीठ आणि नंतर आपण तांदळाचं पीठ माझ्याकडे अवेलेबल होतं ते टाकलं। तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही ज्वारीचं पीठ वापरू शकता किंवा डाळीचं बेसन पीठ वापरू शकता। मी त्यामध्ये भाज्या पण टाकल्या आहेत, एक छोटा टोमॅटो बारीक चिरून, माझ्याकडे कांद्याची पात होती ती टाकली आहे बारीक चिरून, गाजर बारीक चिरला आहे आणि शिमला मिरची, कांदा मी टाकला नाही आणि छान असं आपण त्यामध्ये जेवढं मावेल त्या प्रमाणात आपण पीठ घालणार आहोत। खूप सुंदर चव तर खूप छान लागली, वेगळी अशी रेसिपी, म्हटलं चला करूया। पोहे शिल्लक होते, त्याचा काहीतरी छानसा उपयोग करूया आणि थोडंसं तांदळाचे पीठ लागत आहे कारण थोडंसं आपण पाणी टाकून बारीक केल्यामुळं ते ओलसरपणा त्यामध्ये येतोय। भाज्या पण टाकल्या आहेत, थोडंसं त्याला आपल्याला आकार देण्यासाठी हे बघा अशा प्रकारे आपण घट्टसर मळून घेतले, कडकडीत तेल गरम करून घेतलं आणि तुम्हाला जो आकार हवा आहे त्या आकारामध्ये तुम्ही वडे काढू शकता। खूप सुंदर, अगदी भन्नाट चवीची रेसिपी, पौष्टिक, महत्त्वाची म्हणजे सर्व भाज्या त्यानिमित्ताने खाल्ल्या जातात। हे बघा सहजरित्या पलटी होत आहे। सुरुवातीला प्रथम कडकडीत तेल करायचं आणि नंतर मध्यम गॅसवर छान असे कुरकुरीत भाजायचे आहेत। पोहे आणि तांदूळ त्यामध्ये खूप छान असं त्याला कुरकुरीतपणा आला आहे बघा, बघा किती सुंदर, रंग पण सुंदर आणि चव तर एकदम अप्रतिम। करून बघा अशा प्रकारे आणि केल्यानंतर रेसिपी कशी झाली ते मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही। बघा किती सुंदर, रंग तर एकदम सुंदर आला आहे आणि चव पण एकदम भन्नाट अशी, छान असं आपण तळून घेत आहोत। हे बघा किती सुंदर झालेत। माझ्या चॅनलवर आपण अजूनही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आवडली रेसिपी तर शेअर करायची आहे। हे बघा किती सुंदर झाले आहेत। नंतर आपण सर्व करणार आहोत आणि सबस्क्राईब करून थांबायचं नाही, जे बेल आयकनचं बटन आहे ते पण दाबायचं आहे, जेणेकरून माझ्या ज्या नवीन रेसिपी आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि माझ्या ज्या सर्वात सोप्या आणि सुंदर अशा चवीच्या रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील।
कुरकुरीत असे वडे बघा किती सुंदर झालेत. आतपर्यंत छान असे बघा किती वाफाळले आहेत. गरम गरम तर खूप सुंदर चटणीबरोबर लागतात. हे बघा किती छान झाले. चला मग मैत्रिणींनो, पटापट लाईक करा, सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर शेअर करा. कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. पुढच्या रेसिपीसाठी तर धन्यवाद.